these two operators we already discussed in previous lecture, but as a revision we discuss now also. ठीक आहे, आता पण आपण त्याचं डिस्कशन करूया आणि त्याच्यावर प्रॅक्टिस पण करू परत आपण एकदा. आणि एडिटर पण तुम्हाला मी एकदा जे काय आहे आपण वापरतोय कॉलेजमध्ये ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे बिटवीन आणि लाईक ऑपरेटर. तर बिफोर दॅट आपण काय काय बघितलेत, तर डिफरंट ऑपरेटर्स बघितलेत एसक्यूएल मध्ये. तर त्याच्यामध्ये पहिलं होतं ते म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर होते. त्यानंतर आपण बघितलेत ते कंपॅरिझन ऑपरेटर्स, नंतर बघितले लॉजिकल, बिटवाइज अँड कंपाऊंड ऑपरेटर्स बघितले. मग अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये येतात ॲडिशन, दॅट इज ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन, डिवाइड अँड मॉड्युलस ॲज like in C or C++. ठीक आहे, सेम. Then we discuss comparison operator and many more queries along with the comparison operators. त्याची प्रॅक्टिस पण केली आहे, तो व्हिडिओ पण तुम्हाला वर्डप्रेस ब्लॉगला पाहायला मिळेल. तर कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये येतात मग इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, एक्सेट्रा. These operators belong to comparison. त्याला आपण C or C++ मध्ये रिलेशनल ऑपरेटर पण म्हणतो. बरोबर आहे. मग त्याच्या क्युरीज आपण बघितल्या होत्या. त्यानंतर आपण बघितले मग लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये येतात अँड, ऑर, ऑल. तर हे सगळे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत, एक्सेट्रा. त्याच्यानंतर मग बिटवाइज ऑपरेटर्स अँड, ऑर, दॅट इज बिटवाइज ऑर अँड बिटवाइज एक्सक्लुझिव्ह ऑर, हे आपल्याला माहिती. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं या सगळ्यांचे, अँडचे, ऑरचे, ते पण कंपॅरिझन ऑपरेटर नंतर लगेच बघितले होते. आणि लास्ट लेक्चरला आपण सेट ऑपरेटर बघितलं होतं. सेट ऑपरेटर्स, सेट ऑपरेटर मध्ये येतात युनियन, युनियन ऑल, इंटरसेक्ट अँड मायनस. ठीक आहे. आणि दिस इज अ इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन दी सेट ऑपरेटर ऑफ एसक्यूएल. त्याचं आपण लिहिलंय, त्याची डेफिनेशन लिहायची. 2 टेबल कन्सिडर करा कुठले पण, मी जे लिहिले आहेत ते पण कन्सिडर केले तरी चालतील. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचा एक डेफिनेशन लिहायची, त्यानंतर सिंटॅक्स लिहायचं आणि एक्झाम्पल लिहायचं. ठीक आहे. अशाच पद्धतीने तिथे लिहा, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. सिंटॅक्स आणि एक्झाम्पल द्यायला विसरायचं नाही. फक्त तुम्ही एका मार्क्ससाठी एक डेफिनेशन लिहिली तर पूर्ण मार्क्स नाही मिळणार तुम्हाला. तुम्हाला सिंटॅक्स आणि एक्झाम्पल द्यावाच लागेल. ॲटलिस्ट एक्झाम्पल तरी द्या. म्हणून आपण लिहिताना तसंच लिहिलेलं आहे. बरोबर. युनियनचं डेफिनेशन लिहिली, त्याच्यानंतर मग सिंटॅक्स लिहिलं, त्याच्यानंतर एक्झाम्पल लिहिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं आउटपुट पण ड्रॉ केलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सेट ऑपरेटर्स पण बघितले होते. ते कुठले कुठले आहेत, तर युनियन, युनियन ऑल, इंटरसेक्ट अँड मायनस. ठीक आहे. आणि लास्ट लेक्चरला अजून आपण बिटवीन आणि लाईक ऑपरेटर बघितले होते. आज परत त्याची एकदा रिव्हिजन करणार आहेत आपण. बिटवीन अँड लाईक ऑपरेटर. तर बिटवीनला म्हणतात रेंज सर्चिंग ऑपरेटर. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर बिटवीन इज त्याला रेंज सर्चिंग ऑपरेटर म्हणून म्हणतात. तर मे बी देर विल बी क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. एक्सप्लेन रेंज सर्चिंग ऑपरेटर और एक्सप्लेन बिटवीन ऑपरेटर. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. तर नेम इट सेल्फ सजेस्ट बिटवीन. द बिटवीन ऑपरेटर सिलेक्ट्स व्हॅल्यूज विदिन अ गिवन रेंज. एक गिवन रेंजमध्ये ते व्हॅल्यू सिलेक्ट करते, त्याला बिटवीन ऑपरेटर म्हणतात. मग द व्हॅल्यू कॅन बी नंबर्स, टेक्स्ट और डेट्स. व्हॅल्यू कॅन बी नंबर्स, टेक्स्ट और डेट्स असू शकतात. यांच्यामध्ये आपण 2 व्हॅल्यूमध्ये आपण सर्चिंग करू शकतो, म्हणून त्याला रेंज सर्चिंग ऑपरेटर म्हटलंय. रेंज सर्चिंग ऑपरेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स एकदम सिंपल आहे. तर सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम वेअर कॉलम नेम बिटवीन, आणि त्या 2 व्हॅल्यू द्यायचे आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला ते सर्च करायचं आहे. त्या 2 व्हॅल्यू तिथे तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. व्हेरी सिंपल एक्झाम्पल, दॅट इज सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. दॅट इज देर इज अ टेबल प्रोडक्ट इन डेटाबेस, आणि कंडिशन दिली मग आपण वेअर प्राइस बिटवीन 20 to 25 असं त्यांनी म्हटलंय. याचा अर्थ असा झाला की
या प्रोडक्ट टेबलमधनं असे प्रोडक्ट किंवा अशा रेकॉर्ड डिस्प्ले करा की ज्यांची प्राइस ही 20 to 25च्या दरम्यान असेल, बिटवीन म्हणजे 20 to 25च्या मध्ये असेल, म्हणजे मग ज्यांची प्राइस 20 आणि ऑनवर्ड आहे बट लेस दॅन 25 आहे, असे सर्वचे सर्व रेकॉर्ड डिस्प्ले होतील. अनदर एक्झाम्पल वी discussed, that is select star from student. Star means it is all records or column values. Select star from student where marks between 80 to 85. म्हणजे असे स्टुडंटचे रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत स्टुडंट टेबलमधून आणि मार्क्स त्यांचे किती पाहिजेत 80 to 85 च्या दरम्यान पाहिजेत. मार्क्स इज अ कॉलम इथे म्हटलेले आपण बघा, कॉलम नेम द्यायचं आहे तुम्हाला, तर कॉलमच कंपॅरिझन करू शकता तुम्ही. तर कॉलम नेम द्यायचं आणि त्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत पाहिजे तर बिटवीन यूज करून तुम्ही ते मेन्शन करू शकतात. आणि इथे बघा मी कॅपिटल केसमध्ये लिहिलंय, इथं स्मॉल केसमध्ये लिहिलंय, तर इट्स नॉट केस सेन्सिटिव्ह. तुम्ही स्मॉल केसमध्ये पण लिहू शकतात क्वेरी, कॅपिटल केसमध्ये पण लिहू शकतात, काही हरकत नाही. अनदर एक्झाम्पल फॉर दॅट इज द सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर सॅलरी इज बिटवीन 10,000 to 15,000. म्हणजे याचा अर्थ असा झाला EMP टेबलमधून असे एम्प्लॉईचे रेकॉर्ड डिस्प्ले करा ज्यांची सॅलरी ही 10 to 15,000 आहेत असे. तर अशा पद्धतीने आपण सिक्युरिटी लिहिली होती. तर 101% तुम्हाला क्वेश्चन असणार आहे पेपरमध्ये बिटवीनसाठीचा. इट्स मे बी आस्क लाईक स्टेटमेंट वाईज आणि त्याला तुम्हाला क्युरी लिहायची आहे. स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्याच्या रिलेटेड क्युरी लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल आता याचं स्टेटमेंट कसं असेल, सिलेक्ट और डिस्प्ले द रेकॉर्ड ऑफ एम्प्लॉई, select or display record of employee whose salary between 10,000 and 15,000. त्याच्यासाठी तुम्ही अशी क्वेरी लिहू शकता. तर क्वेरी लिहितात तुम्ही, मग तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. त्या पद्धतीने तुम्ही डिस्प्ले करा. ठीक आहे. त्याच्या अपोजिट लिहायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही नॉट बिटवीन पण क्वेरी लिहू शकतात. तर एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो इथे. नॉट बिटवीन कसं येईल, फक्त तुम्ही इथे नॉट बिटवीन म्हणायचं. त्याचा अर्थ असा होतो ज्यांची सॅलरी 10,000 आणि 15,000च्या मध्ये नाही आहेत असे रेकॉर्ड डिस्प्ले करायचे. बिटवीन आणि नॉट बिटवीन आलं लक्षात. दॅट इज अपोजिट वर्ड. बिटवीन म्हणजे त्यांच्यामध्ये पाहिजे आणि नॉट बिटवीन म्हणजे ज्यांची सॅलरी 10,000 आणि 15,000च्या मध्ये आहे असे रेकॉर्ड सोडून बाकीचे डिस्प्ले करायचे. आलं लक्षात. मग तर नॉट बिटवीन पण तुम्ही कीवर्ड यूज करू शकतात. तर नॉट बिटवीन इज used for select beyond the range. नॉट बिटवीन म्हणू शकतात. तर नॉट इज अ लॉजिकल ऑपरेटर, वी डिस्कस ऑलरेडी नॉट. तर ती क्वेरी पण तुम्ही लिहून घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं ते म्हणजे लाईक ऑपरेटर. ठीक आहे. So Priya, up to this, that is between operator, you got it? Yes, sir. Very good. Now we are going to discuss about the like operator. फक्त ही क्वेरी एकदा लिहून घ्या. ही क्वेरी फक्त नॉट बिटवीन, आणि जेव्हा तुम्ही रन कराल तेव्हा तुम्हाला ते अजून जास्त क्लिअर होईल. मी तुम्हाला दाखवतो पण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर, त्याला आपण लाईक म्हणतो. इथे दिलेलं आहे लाईक ऑपरेटर. दॅट इज अ पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर विच मॅच द पॅटर्न्स फ्रॉम टेबल अँड डिस्प्ले द रेकॉर्ड अकॉर्डिंग टू दॅट पॅटर्न. म्हणजे नेम असेल, स्ट्रिंग असेल तर ती आपण मॅच करतो आणि त्याच्यानुसार सपोज मला रेकॉर्ड डिस्प्ले करायचे ज्यांचं नेम हे ए पासून चालू होत आहे तर असे रेकॉर्ड डिस्प्ले करू शकतो. त्यांचं नेम वायने एंड होत आहे असे रेकॉर्ड मी डिस्प्ले करू शकतो. त्यांच्या नेममध्ये ए हे कॅरेक्टर सेकंड पोझिशनला आहे तर ते रेकॉर्ड डिस्प्ले करू शकतो. ज्यांच्या नेममध्ये सपोज एम हे कॅरेक्टर इन बिटवीन कुठे पण आहे स्ट्रिंगच्या त्या नेमच्या, तर मी ते कॅरेक्टर म्हणा किंवा ते प्रोडक्ट किंवा ती कॉलम व्हॅल्यू मी डिस्प्ले करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण लाईक ऑपरेटर यूज करतो. तर आपण त्याचा सिंटॅक्स पण बघू आणि एक्झाम्पल पण बघू. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन बघा. द लाईक ऑपरेटर इज used in where clause to search for a specified pattern in a column selected portion screen वरचा. The like operator is used in a where clause
टू सर्च फॉर अ स्पेसिफाईड पॅटर्न इन अ कॉलम. स्पेसिफाईड पॅटर्नसाठी पॅटर्न देऊन कॉलम मधले व्हॅल्यू तुम्ही मॅच करू शकतात. इथपर्यंत आपण बघितलं. तर एकदम सिंपल आहे. आपण एक्झाम्पल बघू, त्याचं सिंटॅक्स बघू. तर सिलेक्ट कॉलम नेम, सपोज कॉलम्स पाहिजे तुम्हाला, त्याच्यानंतर फ्रॉम वेअर कॉलम लाईक पॅटर्न, मग तुम्हाला इथं पॅटर्न द्यायचा असतो, त्यासाठी लाईक हा ऑपरेटर तिथे यूज करणार आहे. तर एक्झाम्पल बघू, डायरेक्ट समजेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर कस्टमर नेम लाईक A%, म्हणजे तुमच्या टेबलमध्ये कस्टमर नावाचं टेबल आहे, त्याच्यामध्ये कस्टमर नेम नावाचं कॉलम आहेत. कस्टमर नेम नावाचं काय तिथे कॉलम आहे, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे, लाईक त्यांचं नेम A पासून चालू होत आहेत, ते सर्वचे सर्व रेकॉर्ड डिस्प्ले होतील. A% इन द सेन्स द नेम स्टार्ट विथ A कॅरेक्टर, आणि पर्सेंट मीन्स याच्यानंतर किती पण कॅरेक्टर्स असतील, कुठलेही असू शकतील ते नाही, पण मग स्टार्ट होताना कशाने झालं पाहिजे, A%. याच्या अपोजिट कशी असेल, इट इज एंड विथ A दिलेले बघा इथे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नेम लाईक %A, %A. तर याचा अर्थ काय झाला, तर ज्याचं नेम हे A ने एंड होत आहे असे रेकॉर्ड तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील. ठीक आहे. खाली परत एक एक्झाम्पल दिले बघा. स्टार्ट विथ Y, म्हणजे असं रेकॉर्ड्स मला डिस्प्ले करायचे आहेत एम्प्लॉई टेबलमधनं ज्यांचं नेम हे Y ने स्टार्ट होत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर ई नेम लाईक Y%. ठीक आहे. आणि इथे एंड विथ Y, तर %Y. अशा पद्धतीने तुम्ही क्वेरी लिहू शकता. देन अनदर, सिलेक्ट ऑल कस्टमर विथ कस्टमर नेम दॅट हॅव R इधर सेकंड पोझिशन, म्हणजे R हे कॅरेक्टर तुम्हाला सेकंड पोझिशनला पाहिजे, तर त्याच्या आधी फक्त एक अंडरस्कोर द्यायची आहे. तर आपण क्वेरी बघू. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर कस्टमर नेम लाईक $R%. अंडरस्कोर म्हणजे पहिले कॅरेक्टर काही पण असेल, वी डोंट केअर अबाउट दॅट, पण सेकंड कॅरेक्टर काय पाहिजे, R पाहिजे. म्हणजे पहिलं एक अंडरस्कोर दिली तर पहिलं कॅरेक्टर तुमचं काय असेल रिलेटेड विथ दॅट, बट सेकंड पोझिशनला तुमचं काय पाहिजे, R पाहिजे. तर आपण स्टेटमेंटच लिहिले बघा. सिलेक्ट ऑल कस्टमर विथ द कस्टमर नेम दॅट हॅव R इन द सेकंड पोझिशन, म्हणजे त्यांच्या नेममध्ये R हे सेकंड पोझिशनला पाहिजे, तर ते आपण तिथे लिहिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर लास्ट क्वेरी लिहिली होती आपण, R प्रेझेंट इन बिटवीन एनीवेअर इन दी नेम. कस्टमर नेम मध्ये ते R कुठे पण पाहिजे असेल आपल्याला, म्हणजे त्या नेम मध्ये R असेल तर ते कस्टमर नेम आपल्याला डिस्प्ले करायचे. तर मी म्हटलं बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर कस्टमर नेम लाईक %R%, म्हणजे पर्सेंट आधी कुठलेही कॅरेक्टर असतील तरी चालेल, R इन बिटवीन असला पाहिजे, आणि त्याच्यानंतर परत कुठलेही कॅरेक्टर पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण म्हणणार आहेत R इन बिटवीन कुठे असेल स्ट्रिंग मध्ये त्या नेम मध्ये, तर त्या केसमध्ये तुम्ही काय म्हणतात, मग %R%. त्या केसमध्ये काय म्हणतात, %R%. ओके, गॉट इट. तर आपण काय करूया, एक्झाम्पल रन करून बघूया. मी सांगितलेल्या एडिटरमध्ये करूया, प्रॅक्टिस पण होईल आपली परत एकदा. तर पहिल्यांदा बिटवीनसाठी क्वेरी रन करू आपण. बिटवीनसाठी करूया. तर एडिटर ओपन केलं आपण ॲज युजल, जे प्रिव्हियसली यूज केले ते. त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला दिसतंय कस्टमर नेम, कस्टमर्स नावाचा टेबल आहे इथे. आपण तो फर्स्ट ऑफ ऑल ओपन करूया. हा कस्टमर नावाचा नाही, आपण प्रोडक्ट्स नावाचं बघितलं होतं, बरोबर. प्रोडक्ट्स नावाचाच Yes, बघितलेला sir. आहे आपण. ठीक आहे, प्रोडक्ट्स नावाचा टेबल कन्सिडर करतोय आपण. तर बघा, हे प्रोडक्ट्स आहेत, बिटवीनसाठी क्वेरी लिहिणार आहेत आपण. तर प्रोडक्ट नावाचा टेबल आहे बघा. टोटल किती नंबर ऑफ रोज आहे इथे प्रिया? 77. 77 आहेत. तर आता मी क्वेरी, आपण आता तिथे क्वेरी लिहूया. तिथे ही क्वेरी लिहिली. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स वेअर प्राइस बिटवीन 20 to 25. तर प्रिया काय आउटपुट यायला पाहिजे, मराठीत मला सांगितलं तरी चालेल.
Sir, can you repeat please? ही क्वेरी लिहिली मी स्क्रीनवर, सिलेक्ट करतो मी. हिचं आउटपुट काय यायला पाहिजे? 20 आणि 25 प्रोडक्ट मध्ये ज्यांची प्राइस 20 आणि 25 मध्ये जेवढे पण आहेत तेवढे डिस्प्ले झाले पाहिजे प्रोडक्ट. ओके. जर आपण तसं काउंट करायला गेलो तर हा एक रेकॉर्ड यायला पाहिजे. 18, 19, 10 नाही, 20 to 25 ना. 18 नाही येणार, 19 नाही येणार, 10 नाही येणार, 22 येईल, 21.35 येईल, 25 येईल, 30 नाही येणार, 40 नाही येणार. पण असे सगळे काउंट करणं इट्स नॉट पॉसिबल. त्यापेक्षा मग क्वेरी रन केली आपण. करतोय मी रन क्वेरी. तर बघा किती रेकॉर्ड डिस्प्ले झाले टोटल मग प्रिया? फक्त 10 रेकॉर्ड. आणि बघा कुणाचीच व्हॅल्यू ही लेस दॅन 20 और ग्रेटर दॅन 25 नाहीये. दिसतंय टेबलमध्ये हे 10 रेकॉर्ड डिस्प्ले झाले फक्त. येस सर. Okay, so you can run this query along with this editor or Oracle change. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्वेरी रन करू शकता. सेम थिंग्स फॉर लाईक. आपण लाईकचं एक एक्झाम्पल कन्सिडर करू आणि पुढे जाऊ. आता आपण अनदर टेबल कन्सिडर करतोय लाईकसाठी. तर आपण करूया कस्टमर नावाचा टेबल कन्सिडर करू आपण. कुठला? हा कस्टमर नावाचा टेबल आहे. या कस्टमर नावाच्या टेबलमध्ये कॉलम बघा, कस्टमर नेम आहे, कॉन्टॅक्ट नेम आहे, ऍड्रेस आहे, सिटी आहे, पोस्टल कोड आहे आणि कंट्री आहेत. बरोबर आहे? येस सर. ठीक आहे. मग आपण काय करतोय क्वेरी? रन. ही क्वेरी रन केली मी. तरी सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर कस्टमर नेम लाईक A%. म्हणजे इथे हे कस्टमर नेम दिसत आहेत तुम्हाला. ते कस्टमर नेम दिसत आहेत तुम्हाला. बरोबर, हे कस्टमर नेम आहेत. तर याचा मिनिंग असा होतो की ज्यांचं नेम हे A पासून चालू होते ते रेकॉर्ड डिस्प्ले करायचे. तर कस्टमर नेम मध्ये या कॉलम मध्ये हे नेम A पासून चालू होते हे रेकॉर्ड डिस्प्ले होईल, हे पण रेकॉर्ड डिस्प्ले होईल, हे रेकॉर्ड डिस्प्ले होईल, हे रेकॉर्ड डिस्प्ले होईल. ओके. ज्यांचे नेम A पासून चालू होते ते रेकॉर्ड डिस्प्ले होतील. तर करू रन मी. येस सर. क्वेरी रन केली तर टोटल 4 रेकॉर्ड डिस्प्ले झालेत बघा. एक तर ज्यांचे नेम फक्त A पासून डिस्प्ले होत आहेत बघा. ए. एक पण नेम असं नाहीये की ज्यांचं नेम हे A पासून चालू झालेलं नाहीये. आता मी A ऐवजी इथं घेतो सपोज D. तर D पासून चालू होणारे किती रेकॉर्ड्स आहेत? तर या किती रेकॉर्ड्स आहेत टोटल? मग 3 रेकॉर्ड्स आहेत. 3 रेकॉर्ड्स आहेत. बघा इथे A, D. ओके. आता मी फक्त इथे चेंज करतो. बघा काय चेंज केला मी? %A म्हटलं. त्याचा अर्थ काय झाला? ज्यांचं नेम हे A ने एंड होत आहे असे रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले करायचे. तर काय त्याचा मिनिंग झाला? ज्यांचं नेम हे A ने एंड होत आहे असे रेकॉर्ड डिस्प्ले होतील. बरोबर आहे? %A म्हटलंय आपण. तर रन करतो बघा. A लास्टला बघा A. इकडे कुठले कॅरेक्टर असेल स्टार्टिंगला ते नाही माहिती आपल्याला. स्टार्टिंगचे किती कॅरेक्टर्स असतील इतके, पण एंड कसे नव्हते. A ने A. ठीक आहे. आता मी म्हटलं याच्या आधी O म्हटलं मी. %O%. तर याचा अर्थ असा झाला त्यांच्या इन बिटवीन नावामध्ये कुठे पण O असेल तर असे रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले करायचे. तर अशा पद्धतीने 64 रेकॉर्ड्स आहेत. तर त्यांच्या नावामध्ये कुठे ना कुठे O आहेत. बघा इथे O आहे या नावामध्ये, इथे O आहे, इथे पण आहे, इथे O आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्वेरी करू शकतात. आणि लास्ट वन आपण बघितली ती म्हणजे _B%. याचा अर्थ काय झाला? सेकंड कॅरेक्टर हे तुमचं B पाहिजे त्या कस्टमर नेम मध्ये. आहे का अशी रेकॉर्ड? नाहीये. असं एक पण रेकॉर्ड नाहीये ज्यांचं नेम हे सेकंड कॅरेक्टर D असेल. त्यांच्या नेम मध्ये सेकंड कॅरेक्टर हे B असेल. त्याचं कुठलंच रेकॉर्ड इथे नाहीये. ठीक आहे. मी सपोज म्हणतो A_A%. त्याचा अर्थ असा झाला कुणाच्या नेम मध्ये A हे सेकंड कॅरेक्टर आहेत कस्टमर नेम मध्ये ते डिस्प्ले होईल. तर आहेत अशी टोटल 18 रेकॉर्ड्स आहेत. आणि बघा सेकंड कॅरेक्टर A आहे. दिसतंय का प्रिया? हो सर. A झाला, इथे A झाला, A अशी टोटल 18 रेकॉर्ड्स आहेत ज्यांचं सेकंड कॅरेक्टर हे A असणार आहेत. ओके.
So did you got this all? Did you got it, Priya? Yes, sir. Yes, sir. All Everyone? queries are. Yes, sir. All queries are understood. Okay, very good. Do practicing on this. आणि तुम्हाला 100% तिथे क्वेश्चन असणार आहेत पेपरमध्ये की बिटवीन किंवा लाईक ऑपरेटर कसं वर्क होतं त्याचं एक्झाम्पल द्या आणि डेफिनेशन द्या. तर आपण ओके सर. हे लिहिलेलं आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला ते समजेल. तर सगळ्यांनी परत एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बिटवीन ऑपरेटरचं आहे. हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा आणि ते नोटबुकमध्ये सगळ्यांनी रोट करायचं आहे. आपण लिहिलं आहे आणि प्रॅक्टिस पण करायची आहे सर्वांनी त्यावर. सगळ्यांनी प्रॅक्टिस पण करायची आहे त्याच्यावर. तर सगळ्यांनी ही क्वेरी लिहून घ्यायची आहे आणि रन पण करायची घरी. काढला का स्क्रीनशॉट? येस सर. ठीक आहे. मी नोटबुक चेक करेल किंवा ॲज असाइनमेंट म्हणून मी त्याच्यात PDF तुम्हाला